नमस्कार मित्रांनो, मी राहुल सिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय बीड. तर नमस्कार मित्रांनो, आज जागतिक एपिलिप्सी डे निमित्त सर्व रुग्णांना खूप खूप शुभेच्छा. मानसिक आरोग्यातील एक एपिलिप्सी हा एक आजार असतो. त्या आजाराचा आज जागतिक एपिलिप्सी डे म्हणून आपण आजच्या दिवशी आपण साजरा करतो. 9/2/2026 हा एक एपिलिप्सी डे म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. तो या वर्षीचा हा डे आपण साजरा करत आहोत. तर साजरा करत असताना आपण एपिलिप्सी म्हणजे नेमकं काय व याच्यावर उपाय काय आहेत, तो एपिलिप्सी नेमकं काय आहे, तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, एपिलिप्सी हा एक आजार जो आहे तो अपस्मार म्हणून हा आजार ओळखला जातो. ही एक न्यूरोलॉजिकली स्थिती आहे ज्यामुळे मेंदूमध्ये असामान्य विद्युत क्रियाकल्प होतात, ज्यामुळे आकडी येणे, चेतना नष्ट होणे किंवा इतर लक्षणे दिसू शकतात. तर ह्या एपिलिप्सी ह्या आजारामध्ये हे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात. तर मग त्याच्यातील लक्षणे नेमके काय आहेत आणि कोणते आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. तर आकडी येणे म्हणजे काय, एकदम शरीर असं ताठ करणे, म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला शरीराला आकडी येणे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर चेतना नष्ट होतात. तो रुग्ण जर त्याला एपिलिप्सीचा जर अटॅक आलेला असेल, झटका आलेला असेल, तर तो जर पडला तर त्याच्या चेतना हा नष्ट होतात. त्याला जर आपण चिमटा घेतला तर त्याला तो चिमटा जाणवत नाही, म्हणजे त्याच्या चेतना, बॉडीच्या चेतना ह्या पूर्ण नष्ट झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर स्नायू खूप ताठर होतात, एकदम असा ताठ, पाय पूर्ण, शरीर पूर्ण असं ताठ असं तो रुग्ण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर अनियंत्रित हालचाली, मग रुग्णाला ज्यावेळेस असा एपिलिप्सीचा झटका येतो किंवा अटॅक येतो त्यावेळेस तो अनियंत्रित हालचाली करतो, एकदम असा शरीर पूर्ण अनियंत्रित मध्ये तो हालचाली त्या ठिकाणी होतात. त्याच्यानंतर संवेदनांमध्ये त्याचे जे काही संवेदना आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसतो, म्हणजे त्याला काही कुठल्या प्रकारचं जाणवत नाही, किंवा आपण त्याला आवाज दिला किंवा आपण बोललो किंवा जे काही आपण त्याला टच केलं तर हे त्या टायमिंगमध्ये त्या रुग्णाला काहीही जाणवत नाही. मग आता हे एपिलिप्सी हा जो आजार होण्याची कारणे काय असू शकतात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एपिलिप्सी आजार होण्याची जे सर्वसामान्य कारणे जे काय आहेत तर ते कारणे आपण लक्षात घेऊया. हे एपिलिप्सी हा एक आजार आहे, तो एक अनुवंशिकतेने पण आपल्या ह्या पिढीकडून दुसऱ्या पिढीला रुग्णामध्ये जाण्याची जास्त दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर मेंदूमध्ये जर काही संसर्ग झालेला असेल तर त्या मेंदूमधील संसर्गामुळेही पण हा एपिलिप्सी आजार होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मेंदूला मार लागला किंवा मेंदूला इजा झाली तर त्यावेळेस पण हा याचा मिरगी येण्याची किंवा हे एपिलिप्सी आजार होण्याचे कारण त्याची ठिकाणी असू शकतं. त्याच्यानंतर मेंदूमध्ये जर कुठं गाठ असेल आपल्या मेंदूमध्ये तर त्याच्यामुळं पण हा एपिलिप्सी आजार आपण होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग आता तुम्ही म्हणाल सर ह्या एपिलिप्सी आजार झालाय तर मग ह्याच्यावर उपाययोजना काय आहे, तर मित्रांनो घाबरू नका, याच्यावर पण उपाय आहेत. तर या ठिकाणी बघा, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याच्या नंतर, यावर पण औषध उपचार घेतल्याच्या नंतर हा आजार बरा होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं आपल्याला आधी तज्ज्ञ डॉक्टरांकडचा सल्ला घ्यावा लागेल, तज्ज्ञ डॉक्टरांचे औषध उपचार आपल्याला घ्यावे लागतील. मग कधी कधी एखाद्या वेळेस जर आपल्या मेंदूमध्ये जर कुठल्या प्रकारचे काही शस्त्रक्रिया करण्याची जर गरज असेल तर ती शस्त्रक्रिया करून पण आपण ते एपिलिप्सी आजार हा टाळू शकतो. त्याच्यानंतर आपली जी जीवनशैली आहे, रोजची धकाधकीच्या जीवनातली जी जीवनशैली आहे याच्यात पण आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. मग बदल काय करावे लागतील, लवकर सकाळी उठणे, व्यायाम करणे, योगा करणे, त्यानंतर सकस आहार घेणे, योगा करणे, सकस आहार घेणे, औषध गोळ्या काही चालू असतील तर आपल्याला त्या टाइम टू टाइम घेणे, हे आपण या ठिकाणी असं जीवनशैलीमध्ये आपल्या स्वतःच्या बदल केला तर हा आजार आपल्याला टाळू शकतो आणि ह्याच्यावरले हे उपाययोजना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. आजच्या जागतिक एपिलिप्सी डे निमित्त परत एकदा सर्व रुग्णांना, सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.